अतिवृष्टी तसंच सततचा पाऊस यामुळे विदर्भातील संत्रा फळबागांना गळती लागली आहे। यात संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक फटका बसला आहे। अमरावती जिल्ह्यातील काही संत्रा बागांवर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानं फळबागांना जबर फटका बसत आहे। गेली 20 दिवस पावसाची संततधार व सूर्यदर्शन नसल्यानं फळबागांना मोठा धोका निर्माण झाला आहे। संत्रा व मोसंबी फळांना या पावसाच्या संततधारेमुळे बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव झाल्यानं प्रचंड प्रमाणावर संत्रा व मोसंबी फळं देठापासून गळायला लागल्यानं कोट्यावधी रुपयांचं नुकसान होत आहे। आमच्या नंदुरबार तालुक्याचे जे कृषी अधिकारी आहे वानखेडे साहेब आमच्या शेतात येऊन गेलेले आहे आणि त्यांची संपूर्ण शास्त्रज्ञ टीम आहे संत्र्याची ते सुद्धा इथं काल येऊन गेलेली आहे। अति पावसामुळे जो फटका बसला संत्रा झाडाला तर त्यानुसार या पद्धतीचे चांगलं संत्र आहे ते असं रूपांतर झालं आणि सूर्याचे दर्शन 15 ते 20 दिवस नाही आहे। सूर्यकिरणाचा सुद्धा फरक पडला म्हणजे त्यावर आणि त्यानुसार हे असं संतर होऊन फळगळत आहे। जेवढेही नंदुरबार तालुका तो अतिच असाच झाला आहे आणि प्रत्येकाच्या शेतात तुम्ही गेले तर संत्र्याची कंडिशन अशीच दिसणार आहे। ज्या पद्धतीचं संत्र असं चांगल्या पद्धतीचं आहे ते 15 ते 20 दिवसांना असं होऊन खाली वळत आहे। ते झाडं तर असं असं म्हणा तो बगीचा अर्धच पकडला ते आपल्याला कारण अर्ध्याले अर्ध या पद्धतीचं संतर असं होऊन गळून राहिलं त्याच्यानं हे 100% यावर्षीची नुकसानीच बाजू आहे। संत्र्याला यावर्षी चांगला हमीभाव भेटला तर आपलं आपण जे केलेला खर्च आहे तो जर निघाला भरपूर म्हणा